जॉना ऑस्कर गोरिया व अलेक्स मनवेल लोपिस यांच्या आत्म्यासाठी अर्पण होत आहे. त्याचप्रमाणे माय डिअर स्टुडंट्स, we will pray for all our teachers, catechism teachers who are going to commit themselves, the sisters and our fathers, for the new mission they are going to take in as we start this catechism class. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रभूची शांती तुम्हाबरोबर असो. प्रिय मुलांनो, परमेश्वराचा शब्द किती महत्त्वाचा आहे, प्रभावी आहे, हाऊ इफेक्टिव्ह इट इज, त्याविषयी आपण पहिल्या वाचनामध्ये ऐकणार आहोत. आणि म्हणून या परमेश्वराच्या शब्दाविषयी आपल्याला आवड निर्माण व्हावी म्हणून विशेष प्रार्थना करावं. त्या देव शब्दावर तुम्ही चिंतन करावं, प्रार्थना करावी आणि त्याद्वारे तुमचं परिवर्तन व्हावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. ही पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावे म्हणून आपल्या पापांची आठवण करूया, परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वर सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेओ. Thank you.
करूया. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा, तुझा सत्यरूपी प्रकाश आम्हाला ख्रिस्ताकडे जाण्याचा मार्ग दाखवतो. आमच्या या मुलांना ख्रिस्ताचे अनुकरण करण्यासाठी व शुभवर्तमानाशी सुसंगत अशा गोष्टींचा स्वीकार करण्यासाठी सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर असं म्हणतो, पहा, पाऊस आणि बर्फ ही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजून तिला सफळ आणि हिरवीगार केल्यापासून, पेरणाऱ्याला बीज, खाणाऱ्याला भाकरी दिल्यापासून ती परत वर जात नाही. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. ते माझी इच्छा पूर्ण केल्यापासून आणि ज्या कार्याकरता मी ते पाठवले ते केल्यापासून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. काही बी चांगल्या जमिनीत पडले आणि 100 पट पीक आले. काही बी चांगल्या जमिनीत पडले आणि 100 पट पीक आले. तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजवली आहेस. तू तिला फार फलद्रूप करतोस. देवाची नदी जलपूर्ण आहे. भूमी तयार करून तू मनुष्याला धान्य पुरवतोस. आपला प्रतिसाद. काहीही चांगल्या जमिनीत पडले आणि 100 पट पीक आले. नांगरलेल्या जमिनीला तू भरपूर पाणी देतोस. तिचे उंचवटे सपाट करतोस. तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस. तिच्यात उगवलेले अंकुर सफळ करतोस. आपला प्रतिसाद. काही चांगल्या जमिनीत पडले आणि 100 पट पीक आले. तू आपल्या प्रसादाने वर्ष भूषित करतोस आणि तुझे मार्ग समृद्धीमय झाले आहेत. रानातील फुलेही समृद्ध होतात. आपला प्रतिसाद. काहीही चांगल्या जमिनीत पडले आणि 100 पट पीक आले. डोंगरांना उल्हासाने वेष्टन पडले आहे. पूर्णे कळपांनी झाकून गेली आहेत. होळीही धान्याने सुशोभित होऊन गेली आहेत. ती मोठ्याने जय जयकार करतात आणि गातात. आपला प्रतिसाद. काहीही चांगल्या जमिनीत पडले आणि 100 पट पीक आले. दुसरे वाचन. पौलचे रोमकरास पत्र यातून घेतलेले वाचन. आपल्यासाठी जो गौरव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाही असे मी मानतो. कारण सृष्टी देवाच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे. कारण सृष्टी व्यर्थतेचे स्वाधीन करणाऱ्यामुळे सृष्टी ही स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलाची गौरवयुक्त मुक्तता मिळावी या आशेने वाट पाहते. कारण आपल्याला ठाऊक आहे की संबंध सृष्टी आजपर्यंत गणत आहे आणि वेदना भोगत आहे. इतकेच केवळ नव्हे तर ज्या कुणाला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे तो आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्ततेची वाट पाहत असता आपल्या ठाई गणत आहोत. हा प्रभूचा शब्द.
माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात. मध्ये लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू घरातून निघून समुद्र किनाऱ्यावर जाऊन बसला. तेव्हा लोकांच्या थवेच्या थवे त्याच्याजवळ जमले, म्हणून तो मजवात जाऊन बसला आणि सर्व लोक किनाऱ्यावर उभे राहिले. मग त्याने त्यांना दाखल्याने पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, पहा, पेरणारा पेरणी कराव्यास निघाला, आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले आणि पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, तेथे त्याला फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले. आणि सूर्य वर आल्यावर तेव्हा ते उन्हाने करपले, कारण त्याला मूळ नव्हते, म्हणून ते वाळून गेले. काही काटेरी झाडामध्ये पडले आणि काटेरी झाडाने वाढून त्याची वाट उंचावली. काही चांगल्या जमिनीत पडले, मग त्याचे कुठे 100 पट, कुठे 60 पट, तर कुठे 30 पट असे पीक आले. ज्याला कान आहेत तो ऐकू. मग शिष्य जवळ येऊन येशूला म्हणाले, आपण त्यांच्याबरोबर दाखल्याने का बोलता? त्यांनी त्याला उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याचे रस्ते जाण्याचे दान तुम्हास दिलेले आहे, पण त्यांना दिलेले नाही. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि त्याला भरपूर होईल, पण ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते काढून घेतले जाईल. यास्तव मी त्यांच्याबरोबर दाखल्याने बोलतो, कारण ते पाहत असता पाहत नाही, ऐकत असता ऐकत नाही, आणि त्यांना समजतही नाही. यशाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे, तो असा की तुम्ही ऐका तर खरे, पण तो तुम्हाला समजणारच नाही, आणि पाहाल तर खरे, पण तुम्हाला दिसणारच नाही. कारण या लोकांचे अंतकरण जड झाले आहे. ते कानाने मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत. यासाठी त्यांनी डोळ्याने पाहू नये, कानाने ऐकू नये, अंतकरणाने समजू नये, वळू नये, आणि मी त्यांना बरे करू नये. पण धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत, आणि धन्य तुमचे कान, कारण ते ऐकत आहे. मी तुम्हाला नक्कीच सांगतो की तुम्ही जे पाहत आहात ते पाहायला पुष्कळ संदेशते आणि नीतिमान जण उत्कंठित होते, तरीही त्यांना पाहायला मिळाले नाही. आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकायला ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकायला मिळाले नाही. आता तुम्ही पेरणाचा दाखला ऐकून घ्या. कोणी राज्याचे वचन ऐकतो, पण ते त्याला समजत नाही. तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच अंतकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. वाटेवर पडलेला तो हा आहे, खडकाळीवर पडलेला तो हा आहे की तो वचन ऐकतो आणि ते तत्काळ आनंदाने ग्रहण करतो, परंतु त्यांना मूळ नसल्या कारणाने तो थोडाच वेळ देतो आणि वचनामुळे आणि संकट आले किंवा शळ झाला म्हणजे तो लागलाच खळतो. काटेरी झाडामध्ये पेरलेला तो आहे की तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता, द्रव्यांचा लोक ही वचनाची वाट गुंतवतात आणि तो निष्फळ चांगल्या जमिनीत पेरलेला तो आहे की तो वचन ऐकून ते समजतो, तो फळ देतोच देतो. कोणी 100 पट, कोणी 60 पट, तर कोणी 30 पट असे देतो. प्रभूचे शुभ वर्तमान. प्रिय पालकांनो आणि आजी आजोबांनो, मी 2 प्रकारामध्ये आजचं प्रवचन तुम्हाला देत आहे. पहिलं प्रथम मी
मुलांशी बोलतो आणि मग तुम्हाला सांगतो. तर माय डिअर चिल्ड्रन, डू यू नो द अल्फाबेट येस? Yes or no? Then the yes should be big or small? Huh? So, do you know the alphabet yes? Little louder? Now those who are at home, they will also hear your yes. Today's word of God speaks of different yes. You will remember this yes? Sure? Definitely? So what is the first yes? First yes. The word of God speaks about seeds. The word seed starts with yes? Yes or no? Have you seen seeds? Mango seed? Apple seed? Rice seed, rice. Very good. So your grandfathers and their fathers were plowing all rice on this Vasai area. Jesus is speaking about that seed, S-E-E-D. But Jesus is telling this seed is not an ordinary seed. It is the word of God. What is it? Louder? So Jesus is speaking about which seed? Loudly, correct? So Jesus is speaking about the word of? And Isaiah tells us in today's first reading that the word of God is a powerful word. How? Powerful altogether? You know what is powerful? I am powerful. I am powerful. I am powerful. So the word of God is altogether you are not saying powerfully. The word of God is the seed is very good, very good. So this is the first S. The second S. The second S is the sower. What is the second S? Loudly? Again? Now who is the sower? God is the sower. Who is the sower? Jesus is the sower. Who is the sower? God and Jesus is the sower. How is he? He is a small person. He is? How does he sow? He sows little. He sows abundantly. You know what is abundantly? He sows large. He sows everywhere. God is a sower. The second S. What is the second S? Sower. And who is the sower? God is the sower. Jesus is the sower. The third S, my dear friends, the third S is soil. What is the third S? Soil म्हणजे काय कोण सांगेल मला? Soil म्हणजे? Now who is the soil? Who is the soil? What is the word seed? What is the seed? Seed is the word of? Who is the sower? Jesus is the sower. God is the sower. Now who is the
the soil? You and me. Who is the soil? We are the soil. Who is the soil? Now Jesus tells us there are 4 types of soils. You know the road outside? You know the road? That is the pathway where the vehicles go. There is a soil down. Yes. You know the rocks? There is soil there. Yes. You know this jungle, the trees gathered together. Is there soil down? And you know gardens next to you, there is a garden. There is also garden outside. Is there soil there? So these are the 4 types of soil Jesus speaks. Now Jesus is asking you and me, which is your soil? Is it the road? Is it the rock? Is it the jungle? Or is it fertile soil? Very good. Your soil should be all together. And therefore, my dear students, Jesus is telling us that we should be fertile soil. And if we are fertile soil, what will grow there? Good seeds will grow. The word of God will grow. And you will bear fruits. You like fruits? Fruits will come only if the soil is good. Only if the soil is fertile. Only if the soil is healthy. Only if the soil is mature or nurtured well. And therefore, my dear students, Jesus is telling us that we have to take care of the soil that is you and me. How to take care? Through the word of God, the seed. Who will take care? God will help us. The sower will help us to take care. And therefore these 3 S, my dear students. First S, seeds. Second S, sower. And third S, very good. And therefore the word of God today is talking about these 3 S. Now I am going to speak to your parents and grandparents. So you please reflect on these 3 soils, because I have to speak to them a little stronger. प्रिय पालकांनो, आपण धर्म शिक्षण यासाठी आपल्या मुलांना या कॅटेकिझममध्ये पाठवतो आणि ही आपली जबाबदारी आहे. पोप फ्रान्सिस फक्त पालकांनाच सांगत नाही, तर ग्रँडपेरेंट्स, आजी आजोबांना पण सांगतात की आजी आजोबांनी पण धर्म शिक्षणासाठी आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घेतली पाहिजे, आपल्या मुलांची नातवंडांची काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून माझ्या प्रिय पालकांनो, सर्वप्रथम तुम्ही आज इतक्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या मुलांचं धर्मशिक्षण चांगलं व्हावं यासाठी तुमच्या सहकार्याची फार गरज आहे. आपल्याकडे एवढे चांगले शिक्षक आज तुम्ही बघितले मिरवणुकीमध्ये आले. आपले सिस्टर्स आणि आपले फादर्स हे या प्रकरणासाठी किंवा या धर्मशिक्षणासाठी प्राधान्य देतील. आणि जितक्या प्रमाणामध्ये तुम्ही सहकार्य कराल तितक्या प्रमाणामध्ये आपली ही जी जमीन आहे, म्हणजेच सुपीक जमीन, आपली ही चांगली पोरं ख्रिस्ताचे चांगले शिष्य व्हावे, ख्रिस्त सभेचे प्रौढ घटक व्हावे. म्हणून हे धर्मशिक्षण त्यांच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे. या धर्मशिक्षणाच्या माध्यमातून आपण काय साध्य करण्याचा प्रयत्न करतो? आपण आपल्या विद्यार्थ्यांना घडविण्याचा प्रयत्न करतो.
या धर्मशिक्षणाद्वारे त्यांना कसं घडवता येईल आणि त्यांना घडवायचं आहे, कारण ही सगळी परमेश्वराची निर्मिती आहे. आणि आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पॉल आपल्याला आठवण करून देतो रोमकरास पाठवलेल्या पत्रामध्ये की सृष्टी कणत आहे, आपली मुलं जणू काही कणत आहे. त्यांना आज जी परिस्थितीला सामोरे जावं लागतं की त्यांच्यासाठी एक दुर्दैवी परिस्थिती आहे. मात्र या परिस्थितीला जर त्यांना मात करायचं असेल, त्यांना जर चांगले नागरिक बनायचे असेल, त्यांना ख्रिस्त सभेचे चांगले घटक बनायचे असेल, तर आपल्याला त्यांना धर्मामध्ये, धर्मशिक्षणामध्ये, कॅटेकिझममध्ये दृढ करणे गरजेचं आहे. आणि म्हणून संत पॉल म्हणतो त्याप्रमाणे आपण या धर्मशिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि मी जेव्हा म्हणतो प्राधान्य दिलं पाहिजे, तेव्हा फक्त आता पावसाळ्यामध्ये प्राधान्य देऊन चालणार नाही, तर वर्षभर या धर्मशिक्षणाला आपण पालक म्हणून, आपण आजी आजोबा म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या नातवंडांना, मुलांना या धर्मशिक्षणासाठी दर शनिवारी संध्याकाळी पाठवलं पाहिजे. तुम्हाला माहीत आहे की ऑक्टोबर ते जानेवारी या काळामध्ये आपल्याकडे वेगळं वातावरण असते. सोहळे वाढतात, समारंभ वाढतात, कार्यक्रम वाढतात. मी तुम्हाला सांगू इच्छितो की शनिवारी संध्याकाळी 4 ते 6 या वेळामध्ये कुठेच काही नसते. अशा वेळेला या विद्यार्थ्यांनी घरी काय राहावं. आणि प्रिय पालकांनो, तुम्ही त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. तुम्ही या विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे, जरी आपल्या घरात कार्यक्रम असला तरी शनिवारी संध्याकाळी 4 ते 6 ही वेळ तुमच्यासाठी राखून ठेवलेली आहे. तुम्ही त्यावेळेला चर्चच्या आवारामध्ये दिसले पाहिजे. आणि म्हणून प्रिय पालकांनो, आज आपण या वर्षाच्या संडे स्कूलला अधिकृत सुरुवात करीत असताना, आपले शिक्षक त्यांचं समर्पित करत असताना, तुम्ही पालक म्हणून, आजी आजोबा म्हणून देखील हे समर्पण केलं पाहिजे की आम्ही आमच्या मुलांना नित्य नियमाने आणि दर शनिवारी संडे स्कूलला पाठवणार. आणि त्यासाठी तुम्ही कटिबद्ध असणे गरजेचं आहे. प्रिय पालकांनो आणि आजी आजोबांनो, आपण शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान देतो. आज या विद्यार्थ्यांना ज्ञान सहज अवगत आहे. तुमच्या मोबाईलवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे या ज्ञानाचा जणू काही स्फोट झालेला आहे. मात्र ह्या विद्यार्थ्यांना चांगलं व्यक्तिमत्व कसं घडवता येईल ह्याचं ज्ञान कुठेच मिळणार नाही. आणि संडे स्कूल मार्फत, आपल्या धर्मशिक्षणामार्फत त्यांना त्यांचं व्यक्तिमत्व घडविण्यासाठी, त्यांच्यामध्ये जो चांगुलपणा आहे तो चांगुलपणा घडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करीन की त्यांच्यामध्ये हा जो त्यांचा व्यक्तिमत्व आहे ते विकसित करण्यासाठी तुम्ही त्यांना संडे स्कूलला पाठविणे हे क्रमप्राप्त आहे, हे महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट माझ्या प्रिय पालकांनो आणि आजी आजोबांनो, ख्रिस्ती श्रद्धा ही केवळ आपल्याला स्वीकारून चालणार नाही, तर त्या श्रद्धेमध्ये आपण परिपक्व झाले पाहिजे. त्या श्रद्धेमध्ये आपण मुळावले पाहिजे आणि त्या श्रद्धेचे आपण साक्षीदार बनले पाहिजे. आणि म्हणून या श्रद्धेचे साक्षीदार होण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना ख्रिस्ती मूल्य समजून घेणे आणि ख्रिस्ती मूल्यामध्ये वाढणे, ख्रिस्त सभेचे नियम, परमेश्वराचे नियम या सर्वांचं ज्ञान अवगत करणे हे महत्त्वाचं आहे. आणि तेच आपण या धर्मशिक्षणाच्या माध्यमातून करत असतो. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करीन, किंबहुना आज्ञा करीन की तुमच्या विद्यार्थ्यांना, तुमच्या मुलांना, नातवंडांना दर शनिवारी संडे स्कूलला पाठवण्यामध्ये काहीही कमी पडू नका. प्रिय पालकांनो, जेव्हा आपली मुलं बाप्तिस्मासाठी आणली होती तेव्हा आपण ख्रिस्त सभेला वचन दिलं होतं की या मुलांचं धर्मशिक्षणाची जबाबदारी तुमची राहील. आणि म्हणून मी तुम्हाला त्याची आठवण करून देतो
पद्धती जी आहे मुलांच्या धर्मशिक्षणाची ती कोणती? तर केवळ शनिवारी संध्याकाळी इथे धर्मशिक्षण झालं म्हणजे धर्मशिक्षण संपलं असं नाही. तर दररोज आपल्या कुटुंबामध्ये तुम्ही त्यांच्या धर्मशिक्षणासाठी देवाचा शब्द जो सामर्थ्यशाली आहे, ज्याच्याविषयी यशस्वी आपला बोध करतो, त्या देवाच्या शब्दाची आवड त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी म्हणून तो तुमच्या कुटुंबामध्ये दररोज वाचला गेला पाहिजे, त्यावर चिंतन झालं पाहिजे, त्याविषयी प्रार्थना झाली पाहिजे आणि कुटुंबामध्ये आध्यात्मिक वातावरण निर्माण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे कुटुंबामध्ये एक आध्यात्मिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा निश्चित आपल्या विद्यार्थ्यांमध्ये धर्मशिक्षणाविषयी ओढ किंवा गोडी निर्माण होईल आणि त्याचे परिणाम किंवा त्याचा चांगला इफेक्ट आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येईल. प्रिय पालकांनो आणि आजी आजोबांनो, धर्मशिक्षणाचा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धर्मशिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक वाढ करण्यासाठी सहाय्य करत नाही, तर सांघिकरित्या म्हणजे एकत्रितपणे म्हणजेच आपल्या बंधू भगिनी किंवा भाऊ बहिणी ह्यांच्याप्रती आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत किंवा आपली कर्तव्य आहेत ती कशी विकसित करता येतील त्याकडे लक्ष केंद्रित करीत असते. आणि म्हणून आपण अनेक पॅरिशमध्ये हा प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करतो की प्रत्येक गाव परिवारामध्ये बालसंघ असावे आणि या बालसंघामध्ये या विद्यार्थ्यांना आणखी तिथे एकत्रित राहण्यासाठी, एकत्रित वावरण्यासाठी, सामूहिक जीवनाचा अनुभव घेण्यासाठी, समभावना वाढविण्यासाठी, एकमेकांप्रती सेवाभाव वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करीत असतो. आणि म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्या गाव परिवारामध्ये आपल्या ह्या मुलांसाठी बालसंघाच्या सभा आयोजित केल्या जातील तेव्हा त्यांनी तिथे देखील सक्रिय व्हावे आणि तिथे देखील त्यांनी त्यांच्या कलागुणांचा विकास करावा आणि एकमेकांना मदत करावी, सांघिक भावनेमध्ये ते वाढावे म्हणून तुम्ही त्यांना इथे देखील जाण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. अशा प्रकारे माझ्या प्रिय पालकांनो आणि आजी आजोबांनो, आपल्या विद्यार्थ्यांचा, आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास म्हणजेच नीतिमत्तेमध्ये ते कसे दृढ होतील, श्रद्धेमध्ये ते कसे मुळावतील आणि त्या श्रद्धेचे ते कसे साक्ष देतील यासाठी आपण प्रयत्न करायचे आहे. चर्च मार्फत चर्च आपले संडे स्कूल शिक्षक, फादर सिस्टर्स आणि गाव परिवारातील शिक्षक हे मदत करतील. तुम्ही त्यांना उदार हस्ते सहकार्य करावं अशी आपणास विनंती करण्यात येत आहे. आज शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आठवण करून देतो की आपल्या घरामध्ये ही जी मुलं किंवा आपलं स्वतःचं जीवन हे चांगल्या जमिनीसारखं आपल्याला कसं करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहे. परमेश्वराचा शब्द इतका सामर्थ्यशाली आहे की त्याद्वारे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडू शकतं आणि तो अनुभव तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये यावा, तो अनुभव आपल्याला आपल्या मुलांच्या जीवनामध्ये दिसावा आणि त्याद्वारे आपलं आणि आपल्या कुटुंबाचं नूतनीकरण व्हावं म्हणून आपण प्रयत्न करूया, प्रार्थना करूया. या धर्मशिक्षणाला तुम्ही अधिक महत्त्व द्याल आणि या धर्मशिक्षणाद्वारे आपल्या विद्यार्थ्यांची सर्वांगीण जडणघडण होईल यासाठी आपण प्रयत्न करूया. त्यासाठी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. आपला आदर्श आहे आपल्या आश्रयाच्या संताचा. संत पवार म्हणतो, मी जर सुवार्ता घोषित केली नाही तर माझं तेवढं दुर्दैव आहे. होय माझ्या प्रिय पालकांनो आणि आजी आजोबांनो, आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या मुलांसाठी जर सुवार्ता घोषित केली नाही, त्यांना या सुवार्तेमध्ये वाढवलं नाही, या सुवार्तेविषयी प्रेम निर्माण केलं नाही तर मग आपली तेवढी दुर्दशा होईल. The teachers according to standard wise. First standard, Clara Rodriguez, Nasia Lupis, Selena Pereira. Second standard, Vanessa Librito, Alicia Gonsalves. Third standard, Sister Jyoti, Sweetie Grito, and Rina Lupis.
Fourth standard Gladys DeBrito, Toby Rodriguez, Sania Gonsalves. Fifth standard Priyanka Gilbona, Melvin DeBrito, Risita Lopez. Sixth standard Delfina Holmes and Sarah DeBrito. Seventh standard Rakhi Pereira, Malcolm Pereira. Eighth standard Minal Rodriguez, Sonal Lopez and ninth standard Hema Lopez. या सर्व टीचरांनी पुढे यायचं आहे आणि वेदीसमोर उभं राहायचं आहे. सगळे टीचर आलेले आहेत, राहिलेलं आहे. ओके. माझ्या प्रिय धर्म शिक्षकांनो, आपल्या ज्ञानपाठ धर्मग्रामातील मुलामुलींना ख्रिस्ताविषयी ज्ञान देण्यासाठी ख्रिस्ती मूल्य, ख्रिस्ती तत्त्वे, ख्रिस्ती धर्माच्या शिकवणुकीनुसार देवाची देण्याची प्रतिज्ञा तुम्ही घेत आहात याची तुम्हाला जाणीव आहे का? तुमच्या धर्मशास्त्राचे पाठ व्यवस्थित तयार करून विद्यार्थ्यांकडून योग्य तो प्रतिसाद मिळवण्याचा व त्यांची श्रद्धा बळकट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी तुम्ही तयार आहात काय? ख्रिस्त सभा धर्मशिक्षक म्हणून आपलं स्वागत करून आपणास स्वीकारित आहे. तुमच्या कार्याचे प्रतीक म्हणून या पवित्र शास्त्राचा स्वीकार करा. धर्मप्रांत आपणासाठी प्रार्थना आणि सहकार्याचे नैतिक पाठबळ देत आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. पवित्र आत्म्याने तुम्हास पाठविण्यात येत आहे. एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे. परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले. तो आम्हा मानवांसाठी आणि आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण केले आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याला क्रूसी दिली. पोंती पिलाताच्या अंमलाने त्याने दुःख भोगले. तो मरण पावला आणि त्याला पुण्यात आले. तो अधोलोकात उतरला आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला आणि तो पित्याच्या उंचीकडे विराजमान झाला आहे आणि जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी तो वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. जीवनाचा दाता प्रभू पवित्र आत्मा याच्यावर मी श्रद्धा ठेवते. तो पिता आणि पुत्र यांच्यापासून निघतो आणि पिता आणि पुत्र यांच्या समवेत त्याला बसता आणि गौरविला. तो संदेशामार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषित ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवते. पापक्षमेसाठी एकच बाप्तिस्मा मान्य करते. मेलेल्यांचे पुनरुत्थान आणि भावी जगातील जीवन याची मी वाट पाहते. आमेन. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. माझ्या प्रिय मुलांनो आणि बंधू भगिनींनो, आमच्या तारणाचे रहस्य साजरे करण्यासाठी विस्तारही आपण इथे एकत्र जमलो आहोत. जीवन आणि आशीर्वाद यांचा खरा अखिल जगाला खुला करण्यासाठी आपण परमेश्वर पित्याकडे याचना करूया. आपलं उत्तर प्रभू आमची प्रार्थना आहे. प्रभू आमची प्रार्थना आहे.
आपले पोपिलो बिशप थॉमस धर्मगुरू व व्रतस्थ यांना प्रभूचा शब्द भाविकांच्या हृदयात रुजविण्यास पवित्र आत्म्याची कृपा व चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले राज्यकर्ते व अधिकारी यांनी आपल्या शेतकरी बंधूच्या समस्यांचा सखोल अभ्यास करून त्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या दैनंदिन जीवनात प्रभू शब्दाला अग्रेसर स्थान देऊन व त्याच्यावर पूर्णपणे विसंबून आपल्याला जिथे जिथे शक्य होईल तेथे 100 पट पीक देण्यास प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या धर्मक्रमातील सर्व कुटुंबात आईवडिलांनी लहानपणी त्यांच्या मुलावर चांगले ख्रिस्ती संस्कार करावेत. तसेच प्रभू शब्दाची गोडी आपल्या मुलांमध्ये व तरुणांमध्ये जागृत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रभूच्या सामर्थ्यशाली कृपेचा स्पर्श आजारी लोकांना घडावा, दुःखितांचे सांत्वन व्हावे, जगात सर्वत्र शांती नांदावी, शाळकरी मुलांना सुरक्षितेची व मदतीचे वरदान मिळावे, आपल्या नागरी गरजा पूर्ण व्हाव्यात, तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. ही सर्व समर्थ पित्या, तुझ्या लोकांच्या प्रार्थना ऐक. तुझ्या प्रेरणेने श्रद्धेमध्ये आम्हाला दृढ कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रिय मुलांना, तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, तुझा धावा करणाऱ्या तुझ्या स्तुतीकडून या दानांचा स्वीकार कर. या कृष्ण शरीराच्या कृपा समर्थने आमचे पावित्र्य व आमची श्रद्धा वाढव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतःकरणे प्रभूकडे यावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर आम्ही तिचे नित्य व सर्वत्र आभार मानावे. योग्य व तारणादायक आहे ते आमचे कर्तव्य आहे. तू सर्व चराचराचा निर्माता आहे. सर्व युगे सर्व काळ तुझ्या नियमाप्रमाणे मार्गक्रमण करीत आहे.
तू मनुष्याला तुझ्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलीस, सर्व सृष्टीला श्रेष्ठ आणि सृष्टीचे सम्राट बनवले. तुझ्या स्मृतपणाचा व सामर्थ्याचा अद्भुत कृत्याबद्दल सृष्टीच्या वतीने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे दिवसेंदिवस तुझे स्तवन करण्याकरिता तू मनुष्याला नियुक्त केली. म्हणून हे प्रभू, सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. All children sing together. Jai Jayakar. All of Jai Jayakar. Jai Jayakar. Jaya Prabhu Jai Jayakar. All of you kneel down. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्यांचा तू प्रमाण की जाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची शरीर आणि रक्त व्हावी, म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरं गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटली, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पलेली आहे. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा ती स्तुती केली व तुझे आभार मानले. तो प्याला आपल्या शिष्याला दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून घ्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करावं. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाच्या पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची वार्ता व दारणाचं त्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्याची तुझी सेवा करण्याचं पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद करतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावी असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. लिओनचे पोप पौलोस, सुद्धा आमचे बिशप, सर्व याजक वर्गांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण अभिषेक कर. आमच्या नवदुर्गिनी ग्रुपच्या आश्चर्य महान प्रगीत आहे आणि जे तुझ्या देवर विस्मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण कर. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देव मनोकार्य मारी मर्या तुझा पती संत जोसेफ उच्च प्रेषित आणि युगाने ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्या प्रभावाने शाश्वत जीवनाचे सहवरस्वा आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताखाली हे सर्व समर्थ देवघ्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो.
तारणाची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची वापर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमचा प्रार्थना क्षमा करतो तशी तू आमच्या पापांची क्षमा कर आणि आम्हाला स्त्रीवर नकोस, पण वाईटापासून आम्हाला वाचव. ही प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सर्व असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशिष आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दैवसाने बापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. ही प्रभू येशू ख्रिस्ताचा आपल्या प्रेषितांना म्हणालाच, मी तुम्हाला शांती देऊन देतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या बाबांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त वेळीच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व एकजुटीची कृपा कर. तू नित्य जीवी असून स्वतः सर्व दरांचे करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. प्रेम भावनेने आपण एकमेकाला शांती वंदन करूया. जगाची पापी दूर करणाऱ्या परमेश्वराच्या ओघात करणाऱ्या जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या ओघात जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या ओघात तू आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोप, जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात बोलवण्यात आलेले धन्य
या ख्रिस्त शरीर साक्रमेंटाच्या दिव्य रहस्यात आम्ही सहभागी झाल्यामुळे तुझी तारणदायी कृपा आम्हामध्ये विकसित कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. बंधू भगिनींनो, आता कमान मंडळाने घरी वापा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देवो, तुमचे संरक्षण करो. प्रभूचा प्रकाश तुम्हावर पडो आणि तुम्हाला त्याची दया हो. परमेश्वर आपली कृपादृष्टी तुम्हावर पडो आणि तुम्हाला शांती प्रदान करो. आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो आणि सदा राहो. समाप्त झाली आहे. साधारण आपल्या शिक्षकांचं अभिनंदन केलेलं आहे. मी देखील खास करून शिक्षकांचं अभिनंदन करीन की इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही ही सेवा देत आहात. तुमचे खास अभिनंदन. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो, आशीर्वाद देतो. तसेच तुमच्या पालकांना तुम्ही पण आल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. हे काळा आपल्या मुलांना सोबत करा. थँक्यू. गॉड ब्लेस यू. शेवटचे गीत गाल्यानंतर शिक्षकाबरोबर विषय फोटो घेतील. Love,